राज्यातील विविध शिक्षक कर्मचारी संघटनांकडून आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांकडून आंदोलन केलं जातं। शाळा बंद आंदोलन सुरू आहे। कोल्हापुरात सध्या आंदोलन सुरू आहे। आपण ते प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ते कोल्हापुरातल्या या आंदोलनासंदर्भातले अधिकचे तपशील देतील। शेखर, विक्रांत बरोबर आहे। या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचणार आहे आणि आपण बघतो या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक सहभागी झाले। तर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे ते आमदार जयंत आसगावकर सर देखील आहेत। सर, कशा पद्धतीने या सगळ्याचा विरोध आता तुम्ही करताय? एकंदरीत मोठ्या संख्येने शिक्षक आता नाही, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आमचा जो विरोध आहे तो 13 फेब्रुवारी 2013 नंतर जे शिक्षक नेमलेत हे TET पात्रच आहेत, त्यामुळे त्याला आमचा विरोध नाही। परंतु त्यापूर्वीचे जे शिक्षक आहेत याच्या अनुषंगाने जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला, या निर्णयाविरोधात महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी, यासाठी हा अंतसंतोष आहे। कारण शासनानं आम्हाला शब्द दिला होता, पंकज भोयर शिक्षण राज्यमंत्री यांनी, की आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करतो। त्यांचा आदर ठेवून आम्ही 1 ऑक्टोबरचा मोर्चा स्थगित केला होता, परंतु त्या ठिकाणी पूर्णतः शासनानं आमची फसवणूक केली। त्यामुळेच आम्ही खऱ्या अर्थानं आज हा मोर्चा आयोजित केलेला। आज या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही आता सरकारला काय इशारा देताय? कारण ही टेस्ट जी आहे ती घेतली बघितलं तर त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनाला आम्ही हा निर्णय करावयास भाग पाडू। शासनानं या संदर्भात दडपशाही चालू केलेली आहे। त्यांनी आदेश काढलेला आहे की जे संपात उतरतील त्यांचा 1 दिवसाचा पगार थांबवला जाईल म्हणून, परंतु आमचा शिक्षक घाबरणार नाही, तो लढणार आहे। आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर आमचा हा संविधानानुसार अधिकार आहे आणि या संदर्भात आम्ही आंदोलन करणार आणि या निमित्तानं मी शासनाचा निषेध करतो की अशी दडपशाही योग्य नाही। एवढी अनुभवी शिक्षक असताना एखादी टेस्ट देणं मग ते का योग्य वाटत नाही आणि त्यानंतर कसा अन्याय या सगळ्यांच्यावर होऊ शकतो? असं यामध्ये बघा, पूर्वीचे जे शिक्षक आहेत 2013 पूर्वीचे त्या पात्रतेनुसार नेमलेले आहेत, गुणवत्तापूर्ण शिक्षण ते काय देत आहेत। आणि असं असताना सुद्धा या वयामध्ये त्याने अभ्यास करायचा की विद्यार्थ्यांना शिकवायचा असा प्रश्न निर्माण होईल ना। कारण त्या एकतर TETचा अभ्यासक्रम कुठे निश्चित शासनानं केलेला नाही, त्यामुळे अभ्यासक्रम फार मोठा करावा लागतो आणि त्या अनुषंगाने त्यांचा निकाल बघितला तर 2.5-3% फक्त निकाल लागतो। त्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्याची भूमिका आम्ही चांगल्या पद्धतीने करतोय। त्यामुळे शासनानं ही पुनर्विचार याचिका दाखल करावी। नक्कीच तर ही याचिका जी आहे ती दाखल करावी अशी या सगळ्यांची मागणी। मी पुन्हा एकदा या मोर्चाची दृश्य दाखवतो, ज्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शिक्षक जे आहेत ते सहभागी झालेले आहे। या सगळ्यांची एकच मागणी आहे की जी अन्यायी पद्धतीनं हा परीक्षा घेतली जाते ती या ठिकाणी रद्द करावी। या सगळ्यांची ही प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आपण या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला देखील मोठ्या प्रमाणात पाहू शकतो। महिला शिक्षक आहेत ज्या या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर ह्या मोर्चा काढायची वेळ तुमच्यावर आली, काय नेमके शासनाच्या चाचकाठी ज्या आहेत त्या आम्हाला मोडून पडायच्या आहेत। शिक्षकांच्यावर लादलेली जी TET परीक्षा जी आहे ती कॅन्सल झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे। मागणी मान्य नाही असणार आहे पुढची तुमची सगळ्यांची? जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे, TET परीक्षा रद्द झाली पाहिजे, त्याचबरोबर सगळ्या शाळा टिकल्या पाहिजेत। ज्या वाडी वस्तीवरील शाळा ज्या आहेत त्या सगळ्या शाळांची जे मुलं वंचित राहणार आहेत ती शिक्षणाच्या प्रवाहात असलीच पाहिजे। याच्यासाठी हा मोर्चा आहे, हा कायम सतत चालूच राहील जर या मागण्या रद्द झाल्या नाहीत तर या मागण्या रद्द नाही झाल्या तर आमचं आंदोलन जे आहे ते अशाच पद्धतीने या ठिकाणी चालू राहील असा इशारा सुद्धा या शिक्षकांनी दिला। विक्रांत।